या ठिकाणी जन्माला आल्यानंतर आलिया संसारा उठा वेग करा म्हटलं गेलं। आल्यानंतर या संसारामध्ये परमार्थाची तातडी करायला लावतात, परमार्थ करण्याकरता उत्सुकतेने या ठिकाणी प्रेरित करतायत। आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा। भगवान परमात्म्याला शरण जायला सांगतायत का? देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काही नाही, ना तुमचं काही आहे ना माझं काही आहे। कारण सांगितलं शरण जाण्याकरता ना देह आपल्या ठिकाणी देह आपला आहे ना या ठिकाणी धन आपला आहे, म्हणून भगवान परमात्म्याला शरण जा, देवाला शरण जा। निमित्ताचा धनी केला असे प्राणी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला। कारण देह हे काळाचा आहे, देणारा तो आहे, नेणारा तो आहे, देता दैविता नेता नैविता, तेथे याची सत्ता काय आहे? म्हणून निमित्त मात्र आपण आहोत, हे जगद्गुरु तुकोबाराने तुम्हाला आम्हाला पटवून द्यायचं आहे। विठ्ठल विठ्ठल कारणाने आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे, हे सेवादान आहे। कैलासवासी गंगा भागीरथी ममताबाई दगडू कडलग यांचं प्रथम पुण्यस्मरण। खऱ्या अर्थानं आजींना आपल्यातनं जाऊन वर्ष झालेलं आहे, सर्वांना या ठिकाणी ज्ञात आहे। त्यांच्या पश्चात त्यांचा परिवार श्री सुरेश दगडू कडलग त्यांचे मुलगा आहेत, त्याचबरोबर श्री संजय दगडू कडलग हेही मुलं आहेत, 2 मुलं 1 मुलगी असून या ठिकाणी परिवार आहे त्यांचा। श्री अशोक कचरू कडलग पुतणे, सौ मीना सुभाष देशमुख मुलगी, श्री जालेंदर कचरू कडलग पुतणे, श्री सुभाष बाबूराव कडलग पुतणे, श्री भरत आनंदराव कडलग नातू, श्री प्रमोद सुरेश कडलग नातू, श्री विनोद सुरेश कडलग नातू, श्री अक्षय संजय कडलग नातू, चिरंजीव ओम विनोद कडलग पंतू। आजींना जाऊन आपल्यातनं वर्ष झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर ज्या मातेच्या प्राणंगणामध्ये आजींच्या या ठिकाणी शेवटचा सोहळा आपण करत आहोत, म्हणजे प्रथम पुण्यस्मरण। जाऊन वर्ष झालं, आलेल्या प्रत्येक जीवाला जावं लागतं। दशक्रिया झाला, पिंडदान झालं, अन्नदान झालं, विधी कर्म परिवाराने केली आणि त्या मातेच्या आत्म्यात सद्गती प्राप्त व्हावी म्हणून जी जी काही कर्म असेल, जी जी काही कर्तव्य असेल ती या ठिकाणी परिवाराने पार पाडलेली आहे। आणि त्या निमित्ताने आज आजीच्या जीवनाचा शेवट गोड करण्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। विठ्ठल विठ्ठल आज प्रथम पुण्यस्मरण आजींचं आहे। आजींच्या जीवनाचा विचार करायचा गेला तर मला जास्त काही माहीत नसून खाली बसलेले सगळे पाहुणे मंडळी आहेत, आजीचा आणि तुमचा जास्त परी मला एवढीच गोष्ट माहिती आहे आणि माझ्यासाठी उपयुक्त आहे की आजी खानदानी माळकरी आहेत, माळकरी होत्या, खानदानी माळकरी। त्यांचा एक मुलगा मला सांगण्यात आलं, त्यांनी देखील या ठिकाणी माळ घातलेली आहे। आजी माळकरी आहे हाच फार मोठा गौरव आहे आणि हीच गोष्ट जीवनाचा शेवट गोड करत असते। उपदेशही त्या करताच आहे ना। आजच्या अभंगाचा आणि आजीच्या जीवनाचा जरा जरा या ठिकाणी संबंध येतो। आयुष्यभर कुटुंबाला सांभाळणं असेल, कुटुंबाचा सांभाळ करणं असेल, कुटुंबाचं संगोपन करणं असेल, मुलांना शिकवणं, त्यांना घडवणं, परत नातू सांभाळणं, या ठिकाणी आजीने पंतू देखील बघितला, वाटतं बघितला का? पंतू देखील बघितला। आता ते पूर्वीचे खाणे बिणे ते जगतही होते, माणसं अजूनही जगतात, तो विषय बाजूचा आहे। पण एवढा या ठिकाणी कष्टमय जीवनामध्ये सुद्धा परिवाराला घडवणं, योग्य ते संस्कार करणं, योग्य ते संस्कार देणं, ही या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट असते। मग जीवनाचा शेवट गोड करण्याकरता भरपूर काही गोष्टी कराव्या लागतात। त्यातली महत्त्वाची गोष्ट आहे देवाला शरण जाणं। परमार्थामध्ये आल्यानंतर परमार्थाची या ठिकाणी तातडी करणं असेल, परमार्थ करणं असेल, भक्ती करणं असेल, देवाची सेवा करणं असेल, हे जीवनामध्ये महत्त्वाचं असतं।
आणि हे जीवनामध्ये केलं पाहिजे. तेव्हा जीवनाचे असे सोहळे होत असतात. कुणीतरी आपलं प्रथम पुण्यस्मरण घालेल, कुणीतरी वर्षश्राद्ध घालेल, कुणीतरी दशक्रिया तरी घालेल. आज 3 दिवसात आणि 5 दिवसात दशक्रिया विधी उरकला जातो. आपल्याकडं अजून ते या ठिकाणी वैदिक पद्धतीने होतं, अजून शास्त्रबद्ध कार्यक्रम होतात, ते या ठिकाणी कर्म होतात, विधी कर्म होतात. फार मोठी गोष्ट आहे. नाही तर काही काही ठिकाणी 3 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये लोकांना वेळ नाही म्हणून ही विधी कर्म उरकली जातात. मग त्याचं कारण असं आहे, ते करण्याकरता जुन्या पिढीनं या ठिकाणी नव्या पिढीला प्रेरित केलं पाहिजे. त्याचप्रमाणे तुकोबरायांनी सुद्धा तुम्हाला आम्हाला या ठिकाणी प्रेरित केलेलं आहे, सांगितलेलं आहे, उपदेश केलेला आहे की बाबांनो, आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. या संसारामध्ये आल्यानंतर या ठिकाणी या मृत्यू लोकामध्ये या जीवाने जन्म घेतल्यानंतर भगवान परमात्म्याची शरणागती करायला सांगितले. शरणागती का करण्याकरता सांगितली, त्याचं कारण माऊली ज्ञानोबा सांगतात. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागे शरणागता शरण मी चेको. भगवान परमात्म्याला शरण गेल्यानंतर देव आपला जन्म आणि मरणाचं निवारण करत असतो. खाली बसलेल्यांपैकी प्रत्येकाला प्रश्न पडेल, देवाला शरण गेल्यानंतर मला मृत्यू नाही किंवा मला पुन्हा या गर्भवासामध्ये जन्म घ्यावा लागायचं नाही. ही गोष्ट डोक्यातनं काढून टाका. जन्म आणि मृत्यू नाही याचाच अर्थ मोक्षाची प्राप्ती आहे. पण कधी? आपण गेल्यानंतर. आपली कर्म चांगली असेल, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असेल, कपाळाला गोपीचंदन टिळा असेल, परमार्थाची या ठिकाणी काही गोडी असेल, देवाची काही अंतःकरणामध्ये भक्ती असेल, भाव असेल भगवान परमात्म्याबद्दल, देवाची शरणागती असेल, तेव्हा या ठिकाणी आपण गेल्यानंतर मोक्षाची प्राप्ती होत असते. आपण गेल्यानंतर या जीवाने हा देह सोडल्यानंतर अनेक कष्ट यातना खूप सहन करावं लागतं. आणि ते सहन करत असताना आपले जे कर्म आहे, आपलं जे केलेलं जे पुण्य आहे ते आपल्या कामी येत असतं. म्हणून अनेक संत मंडळींनी सुद्धा सांगितलं आहे आणि जगद्गुरु तुकोबराय सुद्धा तोच उपदेश करतात. बाबांनो, या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आल्यानंतर देवाला शरण जाणं गरजेचं आहे. जन्म आणि मरणाचं निवारण करणारा भगवान परमात्मा आहे. आज प्रत्येकाला मोक्षाची अपेक्षा असते. प्रत्येक जीवाला भगवान परमात्म्याची जो आराधना करत असतो, जो सेवा करत असतो, त्या प्रत्येक परमार्थिक माणसाला एकच आशा असते, एक तर मला मोक्षाची प्राप्ती व्हावी, नाहीतर मला स्वर्ग मिळावा. दोनच अपेक्षा असतात. एक तर मला गेल्यानंतर मोक्षाची, जावं तर कोणाला वाटतच नाही, पण गेल्यानंतर मोक्षाची अपेक्षा या ठिकाणी मोक्ष मिळावा आणि स्वर्गाची अपेक्षा असते. मग मला सांगायचं आहे, मोक्ष प्राप्त करून जी काही लोक गेली ती मोक्ष मिळाल्यानंतर कंटाळलेली आहे. ज्यांना मोक्षाची प्राप्ती झाली ती मोक्षाला गेल्यानंतर वैकुंठ धामात असेल, गोलोक धामामध्ये असेल, हे मोक्षाचे ठिकाणं आहेत. तिथं गेल्यानंतर पुन्हा गर्भवासाचं या ठिकाणी दुःख भोगावं लागत नाही. एकदा मोक्षाचा शिक्का बसला की पुन्हा गर्भवासाचं दुःख नसतं. गर्भवासाचं दुःख कोणाला असतं? ज्याचं पाप आणि पुण्य समान झालं की त्याला या ठिकाणी जन्म घ्यावा लागतो, त्याला या ठिकाणी मानव देह मिळत असतो. मग मोक्षाला गेलेल्या लोकांना का कंटाळा आलेला असावा? स्वर्गात गेलेल्या लोकांना का कंटाळा आलेला असावा की स्वर्गातले देव सुद्धा इथं येण्याची अपेक्षा करतात. प्रत्येक या ठिकाणी मोक्षाला गेलेले असेल, स्वर्गातले देव असेल, ते इथं येण्याची अपेक्षा करतात. पुन्हा त्याचं कारण असं आहे, कारण आलिया संसारा, इथं आल्यानंतर शरण जाता येतं नरदेहामध्ये असल्यावर भगवान परमात्मा.
देवाचे भजन म्हटलं आहे की याच देहामध्ये येऊन आपल्याला परमार्थ करता येतो, याच देहामध्ये येऊन देवाला शरण जाता येतं आणि याच देहामध्ये आल्यानंतर भगवान परमात्माची भक्ती करता येते. जर हा नरदेहाची प्राप्ती नसेल तर गाढवाला कीर्तनामध्ये येऊन बस कधी कळतं? त्याला किती जरी ओरडून ओरडून सांगितलं कीर्तनामध्ये येऊन बस, तू बसणार नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. त्यांना पाप आणि पुण्य या गोष्टी कळत नाही, म्हणून तुम्हाला आम्हाला उपदेश केलेला आहे जगद्गुरु तुकोबारायांनी. मानव हा विचार प्रधान आहे इथपर्यंत खरं आहे, पण मानवालाच का उपदेश? तर पशु पक्ष्यांना पाप आणि पुण्य कळत नाही, त्यांना आणि संतांना उपदेशाची गरज नाही, ते स्वतः आपल्याला उपदेश करत असतात. म्हणून तुम्हाला आम्हाला सामान्य जीवाला उपदेश केलाय, पण उपदेश करणाऱ्याचा अधिकार सुद्धा तसा असला पाहिजे. उपदेश करणाऱ्याचा अधिकार कसा आहे? जगद्गुरु तुकोबाराय आहेत, वैराग्य प्राप्त तुकोबाराय आहेत, क्रोध मुक्त तुकोबाराय आहेत, काम मुक्त तुकोबाराय आहेत. तुकोबारायांचं चरित्र बघायला गेलं तर तुकोबारायांनी ज्या तुकोबारायांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं, आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा, एवढा उपदेश करणारे महात्मे काही साधे सुधे नाही ना. मग उपदेश कुणी करावा, कुणाला करावा हे बी महत्वाचं आहे. मी तुम्हाला मस्त उपदेश करेल, पण तो स्वतः मी आत्मसात केला नाही, तुम्ही कधी त्या उपदेशाचं पालन करणार आहात? उपदेशा करणारा अगोदर त्याचं पालन करणारा पाहिजे, तेव्हा जनतेला किंवा समाजाला तो उपदेश करू शकतो. उपदेश करणारा अधिकारी पाहिजे, तेव्हा तो समाजाला उपदेश करू शकतो. आणि उपदेश करणारा समाजाबद्दल अंतःकरणामध्ये कळवळा निर्माण करणारा असला पाहिजे, किंवा समाजाचं कल्याण व्हावं हे ज्याच्या अंतःकरणामध्ये असतं त्याने उपदेश केला पाहिजे. आता तरी पुढे हाजी उपदेश, आता तरी पुढे हाजी उपदेश, आता तरी पुढे हाजी उपदेश, आता तरी नका करू नाश आयुष्याचा, जन्माला आल्यानंतर आयुष्याचा नाश करू नका, हा उपदेश केलाय. आता तरी पुढे हाचे उपदेश. मग आलिया संसारा उठा वेग करा सांगत असताना हाही एक प्रकारचा उपदेश आहे, तो तुकोबाराय तुम्हाला आम्हाला करतात. बाबांनो, जन्माला आल्यानंतर भगवान परमात्माची शरणागती प्राप्त करा. मग उपदेश करणारा तेवढा अधिकारी आहे, उपदेश करणारा या ठिकाणी तेवढा महात्मा आहे, तर तुकोबाराने उपदेश केलाय. काहीतरी विशेष असू शकतं. मग काय विशेष आहे? त्याचं कारण असं आहे, या संसारामध्ये प्रत्येक जीवाला या ठिकाणी जन्माला यावं लागतं. जो जीवा जन्माला आलाय त्याला मरावं लागतं, आणि ज्याला मरावं लागतं त्याला पुन्हा जन्माला यावं लागतं. म्हणून देवाला शरण जा, मोक्षाची प्राप्ती होईल. पण मोक्ष प्राप्त करून कोणाचं भलं झालं नाही, म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी भावा जन्म आम्हा. मग तुकोबाराय म्हणतात, बाबांनो, आता तरी या ठिकाणी हा उपदेश आहे की आलिया संसारा उठा वेग करा. संसारामध्ये जन्माला आल्यानंतर या ठिकाणी वेग करायला सांगितलं आहे. कोणत्या गोष्टीचा वेग? जो रोज आपण काकड्याच्या अभंगामध्ये ऐकतो, उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा
करा पंढरीनाथा. भगवान परमात्माला शरणागती या ठिकाणी करायला लावतात. त्या भगवान परमात्माच्या शरणागती प्राप्त करण्याकरता काय करावं लागतं तर पहिले उपदेश स्वीकारावे लागतात. मग या संसारामध्ये जीवाला यावंच लागतं. या ठिकाणी जो ज्याचं पाप आणि पुण्य समान झालं त्याला मानव देहाची प्राप्ती असते. मानव देहामध्ये जन्माला येण्याकरता गर्भवासाचं दुःख सहन करावं लागतं. मग जीव जन्माला येत असताना याच जीवाला देवाला शरण जाईन असं या ठिकाणी वचन दिलेलं असतं आईच्या गर्भामध्ये. देवा एकदा बाहेर काढ. बाहेर काढल्यानंतर मी तुझं भजन केल्याशिवाय राहणार नाही, मी तुझी सेवा केल्याशिवाय राहणार नाही. एक वेळ कारी या दुःखावे गाणी, एक वेळ कारी या दुःखावे गाणी. एकदा बाहेर काढ आणि बाहेर काढल्यानंतर मी तुझं भजन करेन. या जीवाने जन्माला येण्याच्या अगोदर वचन दिलेलं आहे. देवा एकदा या दुःखातनं बाहेर काढ. बाहेर काढल्याबरोबर मी तुझं भजन करेल. आज 80 वर्ष झाली अजून देवाचं नाव घेतलं नाही. आज 80 वर्षाचे झाले तरी देवाचं नाव घेतलं नाही. वचन दिले ना तुम्ही, वचनाची पूर्तता करायला हवी. मग वचनाची पूर्तताही नाही ना परमार्थात लक्ष आहे. पण सकल संतांनी सांगितलं बाबांनो परमार्थ करत असताना संसार सोडावा हे माझं सांगणं नाहीये. संसारात राहून सुद्धा परमार्थ करता येतो. कसा करता येतो की मन हे परमार्थात असावं आणि क्रिया या संसाराच्या असाव्या, तेव्हा परमार्थ आणि जीवन उत्कृष्ट होत असतं. मग ठीक आहे, या जीवाने वचन दिलं आणि जीव बाहेर आल्याबरोबर तुझं आणि माझं करायला लागला. मग त्या कारणासाठी जगद्गुरु तुकोबारे म्हणतात बाबा तुझं माझं करण्यापेक्षा आली या संसारा उठा वेग करा शरण जाऊदारा पांडुरंगा. दुसरं काय करायची गरज आहे? का सांगितलं असं त्याचं कारण असं आहे की आल्यानंतर मानव एवढा या ठिकाणी संसारामध्ये गुंततो, एवढा संसारामध्ये गुंततो की त्याला ना भगवान परमात्माचा विचार आहे, ना भक्तीचा विचार आहे, ना परमार्थाचा विचार आहे. फार संसार आहे. तुमचं आमचं स्मशान वैराग्य आहे. कसं सांगू? स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर आपण पाय ठेवतो स्मशानभूमीमध्ये. एवढं वैराग्याची प्राप्ती होते, एवढी वैराग्याची प्राप्ती होते की आतमध्ये गेल्यानंतर 2-4 प्रश्न आपले या ठिकाणी फिक्स असतात. विचार, ते विचार आपल्या डोक्यामध्ये येत असतात. माझ्या सगळं जो कोणी स्मशानभूमीमध्ये गेला पहिला विचार आहे जगात काही खरं राहिलं नाही. पहिला विचार या ठिकाणी येतो. ते प्रेत तिकडे जळतंय आणि माणसं इकडे बसलेली असतात. विचार येतो. सोबत काही नेलं नाही आणि येताना सोबत काही आणलं नाही. कोणासाठी करायचं एवढं? स्मशानभूमीची पायरी ओलांडल्यानंतर गावात आल्यानंतर पुन्हा जे आहे ते रहाटगाडं सुरू होतं. बरोबर आहे की नाही? याला संसार म्हणतात. मग या संसारामध्ये आल्यानंतर तुकोबारायांनी गोड उपदेश केला आहे. आयुष्याचा नाश करायची गरज नाही. मग काय करा तर संसारात आल्यानंतर भगवान परमात्म्याची शरणागती आहे. अभंगाचं प्रथम चरण.
शरण जाऊ दारा पांडुरंगा आल्यानंतर वेग करायला लावला आहे. भगवान परमात्माला शरण जायला लावला आहे. काय कारण? अशी कोणाची तुम्हाला या ठिकाणी पुरावे देता येईल की जे शरण गेल्यानंतर ज्यांचं कल्याण झालं? काही गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय आपण त्या गोष्टी करत नाही किंवा फायदा झाल्याशिवाय त्या गोष्टी करत नाही. मग परमार्थ करत असताना सुद्धा माणसाला या ठिकाणी फायदा हवा असतो. काहीतरी विशेष मोक्षाची अपेक्षा असेल, मुक्तीची अपेक्षा असेल, आरोग्याची अपेक्षा असेल, काही अनेक इतर गोष्टी असतील. देवाला शरण जाताना आपण मोकळ्या मनाने जात नाही किंवा निस्वार्थपणे शरण जात नाही. मग कसं शरण जातो? देवा, मंदिरामध्ये गेल्यानंतर देवा माझं हे कर, मी तुला सत्यनारायणाची पूजा घालेल, आमकी पूजा घालेल, तमकी पूजा घालेल, हे असले वचन आपण देत असतो देवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर. मग निस्वार्थपणे शरण जाण्याला सांगितलं आहे. शरण आपण जात असं नाही. मंदिरामध्ये आपण जातो प्रत्येक जण. आज या ठिकाणी बसलेल्यापैकी एकही नास्तिक नाही, कुणी मंदिरात जातच नाही, कुणी देवाचं नाव घेत नाही. न कळत का होईना पण देवाचं नाव मुखामध्ये येतं. आणि ज्याच्या येतच नाही तो खऱ्या अर्थानं मानव नाही. ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाव येत नाही तो खऱ्या अर्थानं मानव नाही. त्याला पशु म्हणावं लागेल. का? पशु काय पाप पुण्य जाणती, प्रमाण आहे आपल्याकडं. पशुला पाप आणि पुण्य कळत नाही. ज्याला पाप आणि पुण्य कळतो तो कर्म करायला घाबरतो, तो वाईट कृत्य करायला घाबरतो आणि देवाचं नाव सतत मुखामध्ये असतं. ज्याला पापाची भीती आहे, ज्याला मृत्यूची भीती आहे, ज्याला यमदेवतेची भीती आहे, तो वाईट दुष्कर्म कधीही करत नाही. मग असा एकही माणूस नाही की त्याच्या मुखामध्ये देवाचं नाव येत नाही. असा एकही सजीव या ठिकाणी मानवामध्ये जन्माला आलेला एकही जीव नाही की ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाव नाही. मग देवाचं नाव आहे पण निस्वार्थपणे भक्ती नाही. भक्ती कशी असावी? भक्ती अशी असावी. या ठिकाणी गंधमादन नावाचा छोटासा वानर आहे. भगवान परमात्माची शरणागती, मग शरण आम्ही जाऊ, देवाची शरणागती ही प्राप्त करू. परंतु शरण गेल्यानंतर आम्हाला कशाची प्राप्ती होईल, आम्हाला काय प्राप्त होईल, काय फायदा होईल, या गोष्टीने माणूस देवाला शरण जात असतो. मायका या सकल संतांनी पुराणांनी या ठिकाणी पुरावा दिला. देवाला शरण जा, तुमची कीर्ती या ठिकाणी वाढल्याशिवाय राहणार नाही. तुमची कीर्ती अजरामर झाल्याशिवाय राहणार नाही. कशी? तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. कशी कीर्ती राहील? त्रेतायुगामध्ये भगवान परमात्माचा सेवक आहे. ध्वज धरणाचं काम त्या गंधमादनाकडे आहे. गंधमादन नाव आहे त्या वानराचं. वानर या ठिकाणी कुळामध्ये जन्माला येऊन पशुयोनीमध्ये जन्माला आलेला वानर सुद्धा देवाचा सेवक होऊ शकतो. तुम्ही आम्ही या ठिकाणी जीव आहोत, मानव देहामध्ये आलेलो आहोत. किती मानव देह पवित्र आहे. या मानव देहामध्ये आल्यानंतर दोन गोष्टी सांगतात संत. एका या ठिकाणी एका दृष्टीने विचार केला तर हा मानव देह नाशिवंत आहे, जाणारा आहे. एक ना एक दिवस जायचे. उपजते नासे नासेले ते पुनरपी दिसे, हे गटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जसा घड्याळाचा काटा फिरतो तसा जन्म मरण फेरा हा फिरत असतो. जन्माला येणारा मरणार आहे आणि मरणारा पुन्हा जन्माला येणार आहे. हा या ठिकाणी नियम आहे. या जीवाचा, या मानव देहाचा या ठिकाणी नियम आहे. नासणं, सडणं, माती आड होणं, याची माती होणं, राख होणं, या देहाचा स्वभाव आहे. मग दुसऱ्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीर साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. नाटाच्या अभंगामध्ये प्रकरण आहे. एका ठिकाणी म्हणतात शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर ऐसे. दुसऱ्या ठिकाणी वर्णन करतात शरीर उत्तम चांगले. विचार करा, का पुरावा दिला? या देहामध्ये जेवढा देह नाशवंत आहे तेवढा पवित्र देखील आहे. का? किती पवित्र आहे? याच देहामध्ये घडून राहून भगवान परमात्म्याची पूजा करता येते, सेवा करता येते, भक्ती करता येते, परमार्थ करता येतं, भजन करता येतं. याच देहामध्ये राहून करता येतं. मग काय करायचं आहे? तर भगवान परमात्म्याची शरणागती आहे. मग शरण गेल्यानंतर काय होणार? त्रेतायुगामधल्या गंधमादनाचं उदाहरण पुरावा देतात. या ठिकाणी सांगतात पशुयोनीमध्ये जन्माला आलाय, मानव देह सुद्धा नाहीये. पशुयोनीमध्ये जो वानर जन्माला आलेला आहे त्या वानराने देवाची शरणागती करावी. किती शरणागती? सतत मुखामध्ये भगवान परमात्माचं नामस्मरण आहे. किती नामस्मरण? अखंडपणे नामस्मरण आहे. प्रत्येक काम करताना त्या गंधमादनाच्या मुखातनं श्रीराम जय राम, श्रीराम जय राम नामस्मरण आहे. नाम घेतो तो भगवान परमात्माचं, अखंडपणे नाम घेतोय. आणि त्या गंधमादनाकडे छोटंसं काम आहे. त्याच्याकडे एवढंच काम होतं की पताका या ठिकाणी ध्वज धरायचा सेनेच्या समोर. तो ध्वज धरण्याचं काम त्या गंधमादनाकडे. छोटासा वानर आहे, जास्त ताकद नाही, जास्त बलाढ्य नाही,
छोटासा वानर गंधमादन, त्याच्याकडे पताका धरण्याचं काम आहे, पण त्याची निष्ठा अशी आहे, वाऱ्याच्या वेगानं काठीची पताका उडून गेल्यानंतर आपला या ठिकाणी अभिमान आहे, तिरंगा असेल, आपला भगवा असेल, आपला अभिमान आहे. मग त्या अभिमानाला आपण या ठिकाणी त्या तिरंग्याला, त्या भगव्याला आपण जपलं पाहिजे, प्राणापेक्षाही जास्त. किती जपलं पाहिजे? ज्या वीरांनी आपला देह या ठिकाणी जिजवला, शहीद झाले, काही अजूनही काही लढतात आहे, काही सीमेवर रक्षण करतायत. कोणासाठी? आपल्या या ठिकाणी तिरंगा करता, आपल्या जीवाची बाजी कशा करता लावतायत? आपला तिरंगा उंचावा म्हणून. अजून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला देह जिजवला, धर्मवीर संभाजीराजांनी आपला देह अर्पण केला. कशा करता? आपल्या भगव्या ध्वजा करता. मग तो भगवा ध्वज या ठिकाणी हवेने या ठिकाणी उडून गेलाय. मग आता काय करणार आहे? पताका तर नाहीये, ध्वज तर नाहीये, मग काय करायचं? बाणाने आपल्या पोटाला छेद केला, बिभीषणांच्या अंगावर असलेलं सफेद वस्त्र घेतलं आणि त्या रक्तामध्ये लाल गुंद केलं, ते भगव केलं. ते रक्तही या ठिकाणी भगव होतं आणि भगव केलेलं त्या ठिकाणी ते कापड आहे, ती पताका म्हणून लावली. ही निष्ठा, ही सेवा समोरच्या पार्टीतला कुंभकर्णाने बघितली आणि कुंभकर्णाने बघितल्यानंतर त्या गंधमादनाला पकडण्यात आलं. योगायोगाने तो गंधमादन हातामध्ये आला ना, हातामध्ये आल्यानंतर त्या गंधमादनाला प्रश्न केला, भगवान परमात्माचा सेवक म्हणून घेतो, हा निष्ठावान आहे, हा भगवान परमात्मा सोडून माझ्या अंतकरणामध्ये दुसरी कोणालाही जागा नाही. ठीक आहे, तू एवढं म्हणतो, मग काहीतरी तुला पाहिजे असेल देवाकडनं, काहीतरी अपेक्षा असेल देवाकडनं, म्हणून तू सेवा करतोय. धनाची अपेक्षा आहे, प्रॉपर्टीची अपेक्षा आहे, काही मोक्षाची अपेक्षा आहे, मी तुला सगळं काही पुरवेल. एकदा रावणाचं नाव घे. गंधमादनाला लालच दाखवली. शरण गेल्यानंतर आपली कीर्ती कशी होते, काहीतरी पाहिजे आपल्याला. त्या गंधमादन शरण गेल्यानंतर अपेक्षा नाहीये, परंतु देवाची शरणागती झाल्यानंतर काय आहे बघा, त्या गंधमादनाला कुंभकर्णाने पकडला आणि लालच दिली, रावणाचं नाव घे. आणि प्रभू रामचंद्राच्या पार्टीतनं आमच्या पार्टीमध्ये तुझी निष्ठा फार आहे, किती निष्ठावान आहे तू. आमच्या या ठिकाणी आमच्या पार्टीमध्ये राहा, आमच्या बाजूने राहा, आमच्या बाजूने निष्ठा दाखव. कारण असं होतं, प्रभू रामचंद्राच्या बाजूने जेवढी काही माणसं होती, जेवढी काही या ठिकाणी धनुर्धारी होती, जेवढी काही सेवेकरी होती, सगळी निष्ठावान होती. म्हणून परमार्थामध्ये सुद्धा निष्ठा असावी लागते, निष्ठा निष्ठी नाही. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म म्हटलं गेले. मग किती निष्ठा आहे, तुझी निष्ठा फार आहे, तू आमच्या याच्यामध्ये, आमच्या या ठिकाणी थांब, आमच्या बाजूने थांब, तुझी निष्ठा आमच्या पार्टीमध्ये दाखव, आमच्या सोबत दाखव, तुला आम्ही पाहिजे ते देऊ. रावणाचं एकदा नाव घे. तू जसं प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करतो, अर्धी सोन्याची लंका तुला दान देतो. एकदा रावणाचं नाव घे. अनेक प्रकारच्या लालच त्या गंधमादनाला दाखवल्या. अर्धी सोन्याची लंका तुला दान आहे. सोन्याची लंका अर्धी दान देणारा कुंभकर्ण, त्या लंकेचं वर्णन करायला गेलं तर डोळ्यांची नजर सुद्धा पुरणार नाही, एवढं या ठिकाणी वैभव त्या रावणाचं आहे. किती वैभव आहे, कितीतरी वैभव सांगता येईल संपत्तीचं, पण विशेष वैभव असं आहे, रावणासारखा श्रेष्ठ माणूस या जगाच्या या ठिकाणी पाठीवर दुसरा तिसरा कोणता नाही. का श्रेष्ठ आहे? आईची सेवा आहे. आईची सेवा तर आहेच, परंतु भगवान परमात्म्याची इतकी सेवा आहे की भगवान परमात्म्याला एक या ठिकाणी पुष्प कमळ कमी पडलं म्हणून आपलं शिरच्छेद करणारा रावण आहे. एवढा श्रेष्ठ, पहिला महादेवांचा भक्त रावण. किती श्रेष्ठ आहे. संपत्ती प्रॉपर्टीने सांगायची नाही, त्याची एवढी संपत्ती आहे, त्या रावणाची एवढी संपत्ती आहे, ज्या शनिदेवाचा सगळ्यांना या ठिकाणी भीती आहे, सगळे या ठिकाणी घाबरतात, सगळ्यांना या ठिकाणी भीती वाटते, त्या शनीला पहिरीवर पलथ घालणारा रावण आहे. 33 कोटी देवता रावणाच्या घरी काम करायला आहे. जी सटवी सगळ्याचं नशीब लिहिती, तुमचं आमचं, कोणाला कधी जायचं, कोणाचं काय होणार सगळं काही, जी सटवी या ठिकाणी आपल्या पाचच्या दिवशी आपल्या कपाळावर लिहित असते ना, ती सटवी रावणाचे हातपाय दाबायला होती. विचार करा, ज्या सटवीने तुमचं आमचं जीवन लिहिलं, ती सटवी तिथं होती. तर त्या सटवीला सुद्धा रावणाने प्रश्न केला होता. रावणाला माहित होतं आपण मरणार आहे, परंतु देवाच्या हातनं मरणं हे काही साधं मरण आहे का? सटवीला प्रश्न केल्यानंतर सटवीने सांगितलं तुमचं मरण आहे. यमदेवतेच्या द्वारामध्ये नेलं, त्या गृहामध्ये नेलं, तिथं अनेक पापी लोक बांधलेले होते आणि त्यातला एक पापी दरवाजामध्ये टांगलेला होता. दरवाजामध्ये टांगल्यानंतर रावणाला सांगितलं मला यमपुरी बघायची. रावणाने सांगितलं सटवीला मला यमपुरी बघायची आहे. यमराजाला सांगितलं. यमराजाने या ठिकाणी त्या दरवाजाला लात मारली, पण दरवाजा काही उघडत नव्हता. का? आतमध्ये दरवाजाला खेटून टांगलेला जो पापी आहे तो रावणापेक्षाही पापी होता.
तो पापी या ठिकाणी बाजूला झाल्यानंतर रावणाची आतमध्ये एंट्री झाली. असं काही पुराणांचं वर्णन आहे, परंतु ऐका, रावणासारखा श्रेष्ठ व्यक्ती या पृथ्वी तलावर दुसरा तिसरा कोणी नाहीये. मग त्या रावणाची संपत्ती आहे, अर्धी लंका सोन्याची गंधमादनाला दान करायची आहे. कुंभकर्णाने या ठिकाणी वचन दिलं, बाबा एकदा रावणाचं नाव घे, एकदा आमच्या पार्टीमध्ये ये, तुला अर्धी सोन्याची लंका प्रदान करतो, अर्धी सोन्याची लंका दान करतो. गंधमादनाने सांगितलं, आताही तुम्हाला मृत्यू जर दिला तरी मला तुझी सोन्याची लंका नको. तू आता मला या ठिकाणी मार, मला तुझी सोन्याची लंका नकोय का? मला माझ्या प्रभूंकडनं काही सोनं नाणं नकोय. मला माझ्या प्रभूंकडनं काही संपत्तीची अपेक्षा नाहीये, ना मोक्षाची अपेक्षा आहे. मला माझ्या प्रभूंची सेवा करायची निस्वार्थपणे सेवा आहे. आणि या ठिकाणी भगवान परमात्माचा विसर अंतकरणामध्ये कधी पडू नये, कधी या ठिकाणी या बुद्धीला देवाचा विसर पडू नये, म्हणून सतत मुखामध्ये भगवान परमात्माचं नाम. गंधमादनाचे शब्द ऐकल्याबरोबर कुंभकर्णाला राग आला आणि कुंभकर्णाने त्या ठिकाणी त्या गंधमादनाच्या शरीराचा गोळा केला. गोळा केल्यानंतर प्रभू रामचंद्राच्या कुटियेच्या बाहेर फेकून दिला. ते पाल ठोकलेले होते, त्या कुटियेच्या बाहेर फेकून दिल्यानंतर रात्रीचे 2 वाजले. गंधमादन वीरगतीस प्राप्त झालं सगळ्यांना माहित आहे, पण त्या ठिकाणी ते प्रेत सापडलेलं नाही. गंधमादन कुठे दिसेनासं झालाय. गोळा केलेला शरीर त्या ठिकाणी फेकून दिलेलं आहे. संध्याकाळची वेळ झाली आणि रात्रीचे 2 वाजता प्रभू रामचंद्रांना डचक झोप लागली. किती झोप? कुणीतरी मला आवाज देतंय, कुणीतरी पुकारतंय, हे देवा मला वाचव, प्रभू रामचंद्र माझं रक्षण करा, मला पदरात घ्या, मला तुमची शरणागती करायची आहे, तुमच्या चरणावर मला घ्या. कुणीतरी आवाज देतंय. प्रभू रामचंद्र डचकून उठले. हनुमंतरायांना सर्व घडलेला प्रकार सांगितला आणि सांगितल्याबरोबर हनुमंतरायांनी सांगावं, आज सकाळी आपल्या सेनामधल्या एका निष्ठावान गंधमादनाला वीरगती प्राप्त झालेली आहे कुंभकर्णाच्या हातून. त्या गंधमादनाची सेवा एवढी आहे प्रभू, एवढी निष्ठा आहे की मेल्यानंतर सुद्धा तुमचं नाम मुखामध्ये होतं. किती? मेल्यानंतर सुद्धा जो भगवान परमात्माचं नामस्मरण करत असेल तो जिवंतपणी किती परमार्थ, किती नामस्मरण करत असेल. त्या गंधमादनाचा गोळा शोधून आणला, प्रभू रामचंद्राच्या हातामध्ये टेकवला. त्या गोळ्यातनं रक्त बाहेर पडत होतं आणि ते बाहेर पडलेलं रक्त, त्या रक्ताच्या एका एका थेंबातनं प्रभू रामचंद्राचं नामस्मरण होतं. त्या रक्ताच्या या ठिकाणी त्या गोळ्यातनं, त्या गंधमादनाच्या शरीराच्या गोळ्यातनं प्रभू रामचंद्राचं नामस्मरण होतं. जे रक्त आणि भगवान परमात्म्याचे अश्रू एक झाले. देवाला राहावलं नाही. विभीषणांकडे या ठिकाणी विनंती केली. विभीषणांना सांगितलं, आजही तुला मी लंका या ठिकाणी देऊ शकतो, पण रावणाचा अजून भरलेला नाहीये. ज्या दिवशी रावणाचं या ठिकाणी भरेल, ज्या दिवशी मी रावणाला मारेल, ज्या दिवशी लंका माझ्या ताब्यामध्ये येईल, लंका मी तुला देणार आहे, तुला लंकेचा राजा करणार आहे, हे तर वचन मी तुला दिलेलं आहे. रावणाला मी मारणार आहे, लंका तुला भेटणार आहे. पण हात जोडून विनंती विभीषणा, ज्या जगाच्या मालकानं विभीषणांकडे हात जोडून विनंती करावी, एका छोट्याशा पशुयोनीमध्ये जन्माला आलेल्या गंधमादनाची किती श्रेष्ठत्व असेल. फक्त नामाची ताकद आहे, फक्त शरणागतीची ताकद आहे आणि विसर पडला नाहीये. किती शरणागती! जगाच्या मालकानं, जगाचा मालक काही साधा सुद्धा नाही. भारताचा पंतप्रधान म्हणत नाही मी, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगाचा जाळीता. असं असणारा भगवान परमात्मा तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, असा जगाचा मालक आहे. आणि तो विभीषणांपुढे हात पसरून सांगतोय, विचारतो या ठिकाणी माझ्या या गंधमादनाची समाधी लंकेमध्ये बांधावी. विभीषणाला लंकेमध्ये गंधमादनाची समाधी बांधावी लागली. आजही त्या गंधमादनाचं नाव घेतलं जातं, आजही पुराण वर्णन करतं. त्याचं कारण आहे शरणागती आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, एवढी शरणागतीची महती जर असेल तर तुम्हाला आम्हाला या संसारामध्ये जन्माला आल्यानंतर शरणागती करायला काय हरकत आहे? कमीत कमी गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालायला काय हरकत आहे? काही नाही, काही धन लागत नाही. एक विनोदाने नेहमी सांगत असतात की चोरांची नजर सोन्यावर पडेल पण माळीवर कधी पडायची नाही. म्हणून भीती ज्याने आहे ते कधी गळ्यात घालायचं नसतं आणि ज्याने रक्षण होईल ते कधी गळ्यातनं काढायचं नसतं. ही माळीची ताकद. देवाला फार आवडते तुळशीची माळ. मग शरणागतीचं महत्व सांगितलं, पुराणांनी वर्णन केलं, पुरावा दिला. मग आता तरी शरण जा. तुकोबरायांना साधकांनी विचारलं, शरणागतीचं महत्व आहे, ठीक आहे तुकोबराय, पण का? नंतर कधीतरी जाता येईल. आली या संसारा, उठावे, वेग करायची काय गरज आहे? तातडी करायची काय गरज आहे? तेव्हा तुकोबरायांनी सांगितलं,
का रे बाबांनो तातडी करावी लागेल का आली या संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा हे तर ठीक आहे तातडी करावी कशा करता कारण या ठिकाणी आपण जन्माला आल्यानंतर तुमचं आणि माझं काही नसून सगळं काही देह काळाचं आहे धन कुबेराचा आहे हा उपदेश त्या साधकाला जगद्गुरु तुकोबाराने द्वितीय चरणात देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन देह हा काळाचा आहे धन कुबेराचा आहे इथं आपलं काही नाही म्हणून तरी शरण जा तुकोबाराने सांगितलं बाबा शरण जाण्याचं कारण विचारलं सांगितलं पुरावाही दिला मग एवढ्या लवकर का शरण जावं त्याचाही पुरावा आहे देह हे काळाचे धन कुबेराचे तुमचं आमचं काही नाही ना तुम्ही जे सगळ्या गोष्टीला आपलं 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 माझं सगळं आपण करतो ना हे माझं ते माझं ते माझं ते माझं तुकोबारा म्हणतात नाही रे नाही कुणाचे या जगामध्ये कुणाचं नाहीये ज्या संसारामध्ये जन्माला आलेल्या मानव सजीवामध्ये या ठिकाणी मानव सजीव हा जन्माला आलेला आहे मानव देहामध्ये जो जन्माला आलेला आहे त्या प्रत्येकावर मायेने झापड घातली जन्माला आल्याबरोबर देवाला वचन दिलं वचन दिल्यानंतर मी तुझं भजन करीन बाहेर निघालाय मायेने जकडलं गेलं आणि त्या मायेमध्ये जकडलं गेल्यानंतर दिलेलं वचन विसरून गेला म्हणून सकल संतांनी सांगितलेलं आहे शास्त्राने सांगितलं आहे विचार पारमार्थिक असावा पारमार्थिक विचार असावा सारासार विचार असावा सगळं विसरून गेलेत मग हे माझं ते माझं ठीक आहे संसारामध्ये असून आपण कमवतो आपण करतो हे चुकीचं आहे आपण करत नाही तर करवणारा तो आहे बोलवणारा तो आहे करून घेणाराही तो आहे तुम्हाला मला कधी न्यायचं हे त्याच्या हातात आहे तुम्हाला मला कसं ठेवायचं हे त्याच्या हातात आहे का देह हे काळाचे धन कुबेराचे आपलं काही नाही देह हा काळाचा आहे धन कुबेराचा आहे मग तुमचं आमचं काय सांगा बरं किती गोड उपदेश आहे किती गोड सांगितलंय शरण जायचं आहे का तातडी करायचं आहे तर बाबांनो देह कधी जाईल सांगता येत नाही पहा गडी गडी कधी काळी इलाने घेऊन जाईल सांगता येत नाही
क्षणाचा या ठिकाणी भरवसा नाही, क्षणभंगुर नाही भरवसा. वारे सावध तोडा माया आशा. माया आणि आशा तोडायला लावलेली आहे. पण ऐका, संसार कोणालाही सुटणार नाही. ज्याला सुटला तो महात्मा झाला. का? कारण तुकोबरायांचं या ठिकाणी, सकल संतांचं या ठिकाणी वाक्य आहे. सकल संत म्हणतात, जळोता संसार एकच व्यक्ती या ठिकाणी जळू आता संसार म्हटलं. जगद्गुरु तुकोबराय, जळू आता संसार काही शेवट वरे. काय शेवट आहे? तुकयाचा स्वामी गोपाळा लागे जीव झुरे. कशा करता? वो मज भेटेल कैसा, याची तातडी आहे. म्हणून देह हा काळाचा आहे, धन कुबेराचा आहे. इथं आपलं काही नाही. ज्या सहज लोक आम्हाला घरी नेतात, घरी नेल्यानंतर म्हणतात या बांधापासून त्या बांधा पोत आमची. खरंय? ती धरणी माता त्याला हसत असते. आजा मेला पंजा मेला बाबा मस्त गेला. आजा मेला पंजा मेला बाबा मस्त गेला. देख देख नातू तो कैसा झाला. देख देख नातू तो कैसा झाला. मग त्याचं नाव घ्या. कसं? निवृत्ती राया, निवृत्ती राया. सोप म्हणता आणि आजा मेला पंजा मेला. बाबांनो, सगळे नातू पंतू सगळे मसनाला गेले, सगळे जाणार आहेत. मग तुझं माझं काय म्हणतो? या बांधापासून त्या बांधापोत मी अशीच राहणार आहे इथं. काय कर? देवाचं नाव घे, संतांचं नामस्मरण कर. संतांच्या नामाची एवढी ताकद आहे तुकोबरायांच्या नामाची. बघा, तुकाराम नाम घेता कापे. कोणत्याही देवाचं नामस्मरण करा, कोणत्याही संतांचं नामस्मरण करा. फळ एकच आहे, फळ एकच आहे. मग काय करायचं आहे? जर देह हा काळाचा असेल, धन कुबेराचा असेल, आपलं काही नाही. देह काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय स्पष्टपणे सांगितलं बाबांनो. इथं जर आपलं काही नसेल तर काय करणारा आहे, कोण देणारा आहे, त्याचं वर्णन अभंगाच्या तृतीय चरणामध्ये केलेलं आहे.
काळाचं असेल धन कुबेराचं असेल, इथं आपलं काही नाही. मग देणारा तो आहे, नेणारा तो आहे, सगळं काही करणारा भगवान परमात्मा. तुम्हाला किती वार ठेवायचं, कधी न्यायचं, कोणत्या कारणाने न्यायचं, सगळं काही ठरलेलं असतं. तुम्हाला काय द्यायचं, किती संपत्ती द्यायची, कोणी गरीब, कोणी श्रीमंत, कोणी राजा, कोणी प्रजा, हे सगळं करणारा जगाचा मालक आहे. आपल्याला फक्त वाटतं आम्ही कीर्तन करतो म्हणून मी कीर्तन करते, असं नाही. देव बोलवतो म्हणून बोलतो, देव चालवतो म्हणून आपण चालतो. देव देता देवविता, नेता नेविता, तेथे याची सत्ता काय आहे? तिथं आपलं काही नाही. सत्ता गाजवायची नाही. सत्ता जर गाजवायची असेल तर त्याकरता परमार्थ उत्कृष्ट करावा लागतो. जर देणारा तो असेल, नेणारा तो असेल, सगळं काही करणारा जर तो असेल, तर मला सांगा, देह जर काळाचे असेल, धन कुबेराचं असेल, तर मग जा ना एखाद्या दिवशी पंढरीच्या वारीला. जा एखाद्या दिवशी या ठिकाणी पंढरपूरच्या वारीला, त्र्यंबकच्या वारीला, आळंदीच्या वारीला जावं. का जावं? जगाचा मालक त्या ठिकाणी आपल्या भेटी करता उभा असतो. पंढरीसी जा रे आलो संसारा, पंढरीसी जा रे आलो संसारा, दिनाचा परमात्मा आपल्या भेटी करता वाट बघत असतो. देह जर काळाचा असेल, धन कुबेराचा असेल, देणारा तो असेल, नेणारा तो असेल, देता देवविता, नेता नेविता, सगळं काही करणारा तो असेल, आपलं काहीच नसेल, मग जावं ना एकदा पंढरीच्या वारीला, जावं एकदा आळंदीच्या वारीला, करावं परमार्थ, करावं परमार्थाचा विचार, परमार्थिक विचार असावा, परमार्थाचा विचार असावा. मग सगळं काही करणारा जगाचा मालक आहे. मग आली या संसार उठावे करायला काही हरकत नाही, कारण देह हे काळाचे, धन कुबेराचं आहे. जावं प्रत्येकाला लागतं, कोणी थांबणार नाहीये. वर्षापूर्वी आजी गेल्यात, कोणी सोबत गेलं नाही. पण ऐका, कीर्ती मागे राहत असते असं म्हणतात. तुका म्हणे ये का मरणाची सरे, गेल्यानंतर कोणाची कीर्ती मागे राहू अथवा ना मागे राहू, त्याच्याशी मलाही काही घेणं देणं नाहीये. पण माळकऱ्याची कीर्ती मागे राहिल्याशिवाय राहत नाही. किती पवित्रवान माळकरी आजी वर्षापूर्वी या ठिकाणी गेल्या. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे. पारमार्थिक जीवन आहे आणि अशा पारमार्थिक जीवनाच्या शेवटच्या सोहळ्याची सेवा करण्याचं माझं भाग्य, फार मोठं भाग्य लागतं. पारमार्थिक लोकांची या ठिकाणी सेवा करणं. दासानुदासाची सेवा भागवतामध्ये एकादशी स्कंदामध्ये आलेली आहे. किती दासानुदासाची सेवा करावी, का करावी? तर संत हे भगवान परमात्म्याचे या ठिकाणी दास म्हटले गेले. काही पुराणे दास वर्णन केलं कारण देवते संत अधिकार आपला तेवढा नाहीये, परंतु दास म्हटले गेलेत. मग त्याही दासाची सेवा जर आपल्याकडनं झाली तर किती मोठं पुण्याची प्राप्ती आहे. त्यांना जेवढं पुण्य लागतं त्याच्यापेक्षा दुप्पट पुण्य तुम्हाला आम्हाला. का पुण्य आहे? आपण दासानुदासाची सेवा करतोय. मग एखाद्या माळकऱ्याची सेवा करत असलो, एखाद्या वारकऱ्याची सेवा करत असलो, कधी कमीपणा मानून घ्यायचा नसतो, कारण दासानुदासाची सेवा करणं ही भाग्याची गोष्ट आहे. मग गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे. जीवन अगदी उत्कृष्ट आहे, जीवन उत्कृष्ट जगले, पारमार्थिक जीवन जगले, परिवार सांभाळलाय. आजींचं सांगते मी, तुम्ही ऐकताय ना, पारमार्थिक जीवन जगले, उत्कृष्टपणे जीवन आहे. या ठिकाणी परिवाराचा सांभाळ आहे. पण ऐका, घरातली माय ही घरातलीच माय असते. शेजारचं लेकरू त्या ठिकाणी कार्ट असतं आणि आपलं लेकरू ते आपलं लेकरू असतं. हे मायचं अंतकरण आहे. परंतु या ठिकाणी संत थोडे वेगळे आहेत. सगळा समाज संतच आहे. पण आई आपल्या लेकरावर किती प्रेम करते, किती प्रेम करावं आपल्या लेकरावर, किती प्रेम करावं. ज्या मातेने या ठिकाणी संपूर्ण समाजाकरता आपला मुलगा एवढा घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज. ज्या मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं त्या मातेने काहीतरी विचार केला असेल. रोज भीती आहे ना, माझा मुलगा या ठिकाणी युद्धाला जातो, रोज शत्रूशी लढाई होते, रोज शत्रूशी गाठ होते, कधी कोणाच्या छावणीमध्ये, कधी कोणाच्या छावणीमध्ये. मुघल काही घातक मुघल आहे. मग ती जर घातक मुघल असेल, ती जर त्या माझ्या मुलाला त्रास देत असेल, तर ऐका, त्या आईने आपला पुत्र का
द्यावा तुमच्या आमच्या करता. आईचं अंतकरण असं आहे की जी आई छत्रपती शिवाजी महाराजांवर जेवढं प्रेम करते ना तेवढंच तुमच्या आमच्यावर करत होती. पण किती प्रेम आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर. थोडस जरी नीट अंतकरणातला इतिहास जर वाचला गेला तर आईचं शिवाजी महाराजांवर एवढं प्रेम होतं, आपल्या राजमाता जिजाऊंच्या छत्रपतींवर एवढं प्रेम होतं की त्या प्रेमाच्या खातर राजमाता जिजाऊंनी छत्रपतींना आज एवढं मोठं घडवलंय. असं प्रेम आईचं असलं पाहिजे. प्रेमामध्ये नुसतं चुकांपासून आईने झाकून ठेवणं किंवा चुका झाकून ठेवणं हे आईचं अंतकरण नसतं. मुलांना चांगल्या वळणाला लावणं हे आईचं प्रेम असतं. मुलाला योग्य ते संस्कार देणं हे आईचं प्रेम असतं. ही माया असते आणि यालाच खरं प्रेम म्हणतात. ज्या आईने आपला मुलगा योग्य रीतीने घडावा, योग्य रीतीने चालावा, योग्य संस्कार त्याच्यावर व्हावे, त्याला समाजामध्ये कुणीतरी मानावं, असे ज्याची या ठिकाणी अंतकरणामध्ये तळमळ असते ती फक्त आपली माय असते. मग आपली माय आणि बाप. मग सगळ तीर्थाचे धुरे जिये का माता पितरे तया सेवेसी कीर शरीर लोणे कीजे. सगळ्या तीर्थाचं पुण्य माय बाबांनी करण्याची सांगितलं गेलं. या मायेने आपल्या परिवाराकरता आपला देह जिजवला, आपलं आयुष्य या ठिकाणी जिजवलेलं आहे. म्हणून ज्ञानोबरांनी सांगतात, ज्ञानोबरांना अनुभव आहे की माझ्या मुलाने समाजामध्ये उंच मान करून चालावं म्हणून रात्री देहांत प्रायश्चित्त आहे. इंद्रायणी मतेच्या डोहामध्ये सन्मानाने जगावं म्हणून हे फक्त माय आणि बाप करू शकतात जीवनामध्ये, दुसरं तिसरं कोणी नाही. मग आईचं अंतकरण हे आईचं अंतकरण असतं. त्या या परिवाराने ते आईचं अंतकरण ती माया हरवलेली आहे. आई म्हातारी असो, बाप म्हातारा असो, पण घरामध्ये जर बसलेला असेल तो बाप आणि त्या आईचा आधार एक विशेष आधार असतो. बापाच्या आधाराची विशेष थाप ज्या मुलाच्या पाठीवर आहे तो या ठिकाणी जगामध्ये कधीही अपयशी होत नाही. ज्या आईचा आशीर्वाद मुलाच्या डोक्यावर आहे तो मुलगा जीवनामध्ये कधी या ठिकाणी असक्सेस ठरत नाही, या ठिकाणी कधीही असफल ठरत नाही. का असं म्हणतात? आई आणि बाप हे दोनच व्यक्ती आहे ते जीवापाड या मुलावर प्रेम करत असतात. आई ही घराचं मांगल्य, घराचं अस्तित्व असते. आयुष्यभरापासून या ठिकाणी जन्मल्यापासून त्या आईने एक मुलगी आहे, नंतर कोणाची तरी पत्नी झाल्यानंतर कोणाची तरी आई झाली. त्या स्त्रीने आयुष्यभर या ठिकाणी कष्ट सहन करून दोन्ही परिवार योग्य रीतीने सांभाळावे लागतात. दोन्ही परिवार या ठिकाणी योग्य रीतीने का सांभाळावे लागतात? माहेरी बघावं लागतं आणि सासरी बघावं लागतं. स्त्रीच्या जीवनाचे कष्ट फक्त एक स्त्री समजू शकते, दुसरं तिसरं कोणी नाही. पुरुषांना कष्ट नाही असं मला म्हणायचं नाही. तुमच्यासारखे कष्ट जगाच्या पाठीवर कोणी सहन करू शकत नाही. किती बोलणे ऐकायचे यांचे, फार ऐकावे लागतात. तुमच्यासारखे कष्ट कोणी सहन करू शकत नाही, परंतु जे स्त्री सहन करते ते पुरुषांना जमणार नाही, आणि जे पुरुष सहन करतात ते स्त्रियांना जमणार नाही. दोन्हींचं जीवन वेगवेगळं आहे. पण आज या ठिकाणी मायेचं कर्तव्य, किती प्रेम करावं मायेने, किती प्रेम करावं. प्रभू भगवान श्रीकृष्णाने आपल्या आई करता अश्रू वहावे, जगाच्या मालकाने रडावं. तुम्ही आम्ही सामान्य माणसं, या आई गेल्या, परिवार रडला, अजूनही रडतो, हे आपला सामान्य जीवाचं आहे. पण जगाच्या मालकानं आपली आई जावी, या ठिकाणी आईपासून विरह व्हावा आणि त्या विरहामध्ये या ठिकाणी जगाच्या मालकाने रडावं. हे बुधो मेरो छोट गयो ब्रजधाम, हे बुधो मेरो छोट गयो आईचं किती प्रेम असतं मुलाबद्दल. स्वतःचा मुलगा नाही हेही माहित आहे, परंतु जगाचा मालक आपल्या मांडीवर खेळतोय हे काही कमी भाग्य असेल का? यशोदा मैयाचं किती भाग्य. यशोदा मैयाने भगवान परमात्म्यावर एवढं प्रेम केलं, एवढं प्रेम केलं. त्या आईने, त्या आईचे अश्रू या ठिकाणी झरा म्हणून वाहतायत वृंदावन मध्ये, झरा म्हणून वाहतात. तर यशोदा मैयाचे अश्रू. उद्धव ज्या वेळेस वृंदावनामध्ये
भगवान परमात्म्याच्या घरी भेट देण्याकरता गेले. सांगितलं देवाने एकदा भेटून ये, सगळ्यांची चौकशी करून ये. तर उद्धवाला गर्व होता आपल्या ज्ञानाचा. प्रेम आणि ज्ञानामध्ये फार फरक असतो. गर्व प्रेमाचाही नसावा आणि गर्व ज्ञानाचाही नसावा. त्या उद्धवाला ज्ञानाचा गर्व होता. तो ज्ञानाचा गर्व हरण करण्याकरता वृंदावन मध्ये पाठवला. आणि वृंदावन मध्ये गेल्यानंतर पहिला प्रश्न गोपिकांना त्या ठिकाणी गोपाळांना विचारला, नंद बाबाचा वाडा कुठे आहे? नंद बाबाच्या वाडाकडे जाण्याकरता जो मार्ग सांगितला तो मार्ग महत्वाचा आहे. कोणता मार्ग? जो झरा या ठिकाणी वाहत आलाय ना, जिथून वाहत आलाय तेच नंद बाबाचं घर आहे. एवढी आई रडत होती आपल्या मुलाच्या विरहामध्ये. हे आईचं प्रेम असतं. अजून काय सांगायचं? आई माझा मायेचा सागर राम कदम, तुम्हाला सगळं पाठ आहे. आईचा विशेष काय सांगायचा? आई स्वतःच विशेष आहे. आई तुझ्या दीवानी राजा जगात मुक्ती नाही. आई तुझ्या दीवानी राजा जगात मुक्ती तुझ्या मूर्ती वाणी या जगात कीर्ती नाही. अनमोल जन जन मला तुझे कर करणार. किती विशेष. मग सकल संतांनी सगळ्या पुराणांनी आई वडिलाचं महत्व सांगितलं गेलं. म्हणून जन्माला आल्यानंतर ना परमार्थाची ना परमार्थ हो ना देवाची सेवा हो. या जगाच्या पाठीवर पुराणांनी दोन गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या गेल्या. दोन गोष्टी अशा महत्त्वाच्या आहे, ज्याने पतीची उत्कृष्टपणे सेवा केली त्याला देवाच्या पाया पडायची गरज असते. त्याची देवावर सत्ता असते. प्रमाणे पाठ आहे, माहित आहे. त्रेतायुगामध्ये लोपामुद्रा नावाची स्त्री आहे ऋषींची. भगवान प्रभू रामचंद्र 7 वेळेस त्या स्त्रीच्या पाया पडले. ती स्त्री एकही मागे फिरून त्या प्रभू रामचंद्राच्या चरणाशी लागली नाही. सीतामाईने प्रश्न केला. भगवान परमात्म्याने शब्द मागे घ्यायला लावले. ज्या लक्ष्मीला देवाने शब्द मागे घ्यायला लावले त्या स्त्रीची ताकद किती असेल? फक्त पतीची सेवा. पुराणांनी सांगितलं, शास्त्राने पुरावा दिला की बाबांना पतीची सेवा केल्यानंतर देवावर सत्ता गाजवता येते. पण ती ही निस्वार्थपणे असली पाहिजे. पतिव्रता धर्म उत्कृष्टपणे निभावता आला पाहिजे. दुसरं काय सांगतात की सगळे तीर्थाचे दुरे माय बापाची जो सेवा करेल जगाचा मालक 28 युगापर्यंत उभा राहावं लागतं. माय बापाची सेवा. दुसरं काय केलंय? काही जप तप संन्यास बिन्यास काही घेतला नाही पुंडलिकानं. माय बापाची सेवा केली. 28 युगापर्यंत कमरेवर हात आहे, विटेवर उभा आहे. हात त्या जगाच्या मालकाची ताकद सुद्धा नाही कमरेवरला हात खाली ठेवायची आणि पायाला कळ लागली म्हणून विटेवरून पाय खाली ठेवायचे. एवढी आई वडिलाच्या सेवेचं फळ आहे. नाही स्वतःच काहीच चालवता आलं नाही. वीट फेकून मारली तर विटेवरच उभं राहावं लागलं 28 युगापर्यंत. मग आपल्याला फक्त 4च माहिती, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग. एवढे 4 सोडून आपल्याला युग माहित नाही. सृष्टी विस्तारामध्ये अनेक प्रकारची युग सांगितली गेली. ते सांगत बसत नाही. चांगला डॉक्टर थोड्या वेळ देतो, घरी जाऊन वाचा. मोबाईल आहे सगळ्यांकडे, शोधा. जेवढी मनवंतर झाली तेवढी युग झाली. मग एवढ्या या ठिकाणी 28 युगापर्यंत जगाच्या मालकाला उभं राहावं लागतं. स्वतःचं काही चालवता येत नाही. फक्त मायबापाची सेवा. दुसरं काय केलंय? म्हणून जन्माला आल्यानंतर शास्त्राने पुराणांनी सगळ्यांनी पुरावा दिलेला आहे. बाबांनो, आई आणि वडील हे दोन्ही दैवत जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत त्यांची सेवा करा. मेल्यानंतर गुलाबजामुच्या पंक्ती घालून काहीही होत नाही. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत भाकर तुकडा त्यांना घरी द्या. नाही कमीत कमी 2 शब्द प्रेमाचे बोला. ते स्वतःही करू शकतात. म्हातारे आजी आजोबा झाले, म्हातारे जरी झाले तरी म्हातारी आई भाकरी तरी करील, भांडे तरी घशील, काहीतरी काम चालू असतं. फक्त मुलाच्या संसाराकरता. हे आईचं अंतकरण, बापाचं अंतकरण, काहीतरी काम. मुलाचं कमीत कमी उपदेश करण्याचं, चांगला मार्ग दाखवण्याचं काम तरी करत असत. आणि जुन्या माणसांची आता फार गरज आहे. जुन्या पिढीची आता फार गरज आहे. म्हणून अशा आई वडिलांची अवहेलना न करता त्यांचा सांभाळ करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे, देवाच्या सेवेपेक्षाही जास्त. कारण देवानेच एवढा मोठा पुरावा दिलाय. मी जर उभा राहत असेल फक्त मायबापाची सेवा आहे. म्हणून या ठिकाणी मायबापाची सेवा करावी, धर्माची सेवा असावी. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजे यासारख्या महात्म्यांची आपल्या अंतकरणाला जाण असावी की ज्यांनी आपल्याकरता देह झिजवला, ज्यांनी आपल्याकरता काहीतरी केलंय. म्हणून तुकोबाराय म्हणतात,
म्हणतात सगळं काही देवाने दिलेलं असलं करायला काय हरकत आहे. मग तुकोबराय म्हणतात हे करण्याकरता देवाने आपल्याला देह दिलेला आहे, तो देणारा तो आहे, नेणारा तो आहे, सगळं काही देवाचं आहे. मग तुकोबराने सांगितलं, साधकाने विचारलं सगळं काही देवाचं आहे, मग आम्ही कोण आहेत? त्याचं उत्तर अभंगाचं चतुर्थ तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. व्यर्थ जाण्याचं कारण आहे तुम्हाला आम्हाला निमित्त मात्र केलो. साधकाला सांगितलं बाबा तुला आणि मला निमित्त मात्र केलं हेही मानव विसरून गेला म्हणून व्यर्थ जाण्याचं कारण आहे. मग आल्यानंतर देवाची सेवा आहे. देवाची या ठिकाणी पारमार्थिक विचार करणं असेल, संतांची सेवा करणं असेल, वारकऱ्याची सेवा असेल, काही नाही घडलं तरी माय बापाची सेवा असेल, फार मोठं या ठिकाणी आपलं पुण्याची प्राप्ती करून घेण्याकरता साधन सांगितलं गेलेलं आहे. नामस्मरण असेल, परमार्थ करणं असेल, सेवा करणं असेल, वारीला जाणं असेल, अशा अनेक साधनं या ठिकाणी सांगितली गेली. त्यातलं ज्याला जे योग्य वाटेल ते साधन करावं आणि जे या ठिकाणी नियमितपणे साधन करण्याकरता सांगितलेलं आहे ते मायबापाची सेवा. सकळ तीर्थाचे धुरे जे कामाता पितरे तया सेविसी केरी शरीरे लोण कीजे. सगळ्या तीर्थाचं पुण्य मायबापाच्या तरणाशी आहे म्हणून आई वडील हे श्रेष्ठ मानले गेले. त्यांची सेवा करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. ज्या आईने वर्षापूर्वी आपला देह ठेवला या ठिकाणी निघून गेल्या. एक या ठिकाणी पोकळी जर निर्माण झालेलीच आहे, परंतु ऐका ज्या माऊलीच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे तिला या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या चरणापासून कोणीही दूर करू शकत नाही. म्हणून ठाकूरजींना या ठिकाणी प्रार्थना आहे की त्यांच्या परिवारावर या ठिकाणी सदैव त्यांची कृपा असो. ज्याप्रमाणे हा सोहळा या ठिकाणी गोड झालेला आहे असं म्हणावंसं वाटतं. शेवट तो भला माझा बहु गोड झाला असं आजी या ठिकाणी म्हणत असेल. म्हणून त्या मुलांनाही या ठिकाणी धन्यवाद आहे, त्या मुलीलाही या ठिकाणी धन्यवाद आहे. संपूर्ण परिवार आहे, संपूर्ण परिवाराला या ठिकाणी धन्यवाद आहे. आजीच्या जीवनाचं शेवट या ठिकाणी गोड झालेला आहे. तुम्ही सगळी पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात, त्यांच्या प्रेमाखातर तुम्हालाही या ठिकाणी धन्यवाद. एवढं सुंदर गोड नियोजन या ठिकाणी केलेलं आहे, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद आहे. संपूर्ण परिवाराला धन्यवाद आहे. इथे बसलेली सगळी माझी पाहुणे मंडळी आहेत त्यांना सर्वांना या ठिकाणी धन्यवाद आहे. आणि ज्यांनी गोड हे नियोजन केलं आहे, गायक वादक गुणीजन मंडळ या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आवाज या ठिकाणी आहे असे सोमनाथ महाराज दिघे, त्याचबरोबर आमचे नवनाथ महाराज, आमचे अण्णा या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर संपूर्ण तुमच्याही गावातील भजनी मंडळ असेल सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देऊन गोड मृदंग वादन आहे त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद आहे. सर्व या मुली कुठे आणल्यात, कोणत्या संस्थेत? यांच्या संस्थेतले. अच्छा, सर्वेश महाराज. पहिलाच परिचय आहे का दुसरा परिचय मला लक्षात आहे ना, परंतु तुम्हाला या ठिकाणी फार धन्यवाद आहे. त्याचबरोबर पिंपळकर रामकृष्ण हरी वारकरी शिक्षण संस्थेतील मुली आहे त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद. त्यांच्या महाराजांना या ठिकाणी धन्यवाद आहे. असे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. या ठिकाणी अशी पुत्र जन्माला घालणं हे माय बापाचं या ठिकाणी पुण्याचं काम आहे. खऱ्या अर्थानं भाग्य आहे. अशी मुली या ठिकाणी जन्माला घातल्यात, त्या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत, त्यांना शिकवणाऱ्यांनाही धन्यवाद आणि त्यांना स्वतःलाही या ठिकाणी धन्यवाद आहे. गोड या ठिकाणी शूटिंग होते. पुन्हा जर बघायचं असेल हा या ठिकाणी कीर्तन सेवा हा सोहळा तर पुन्हाही बघू शकता, त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. त्याचबरोबर नेहमी आमच्या पाठीवर बापाच्या थापेसारखी थाप ठेवणारे आमचे काका या ठिकाणी उपस्थित आहे.
गोड गेटअप त्यांनी घेतलेला आहे. चोपदार बाबांचा राजदंड हातामध्ये, महाराज चुकला का त्याला मारायचा, पण असं काही त्यांनी केलेलं नाहीये. त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद आहे. त्यांच्या मिसेस पण आलेल्या आहेत, त्यांच्या रुक्मिणी, त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. आणि ज्यांनी हे सुंदर नियोजन केले, सिस्की मला दादा तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद आहे. बेनेकरी बाबांनाही धन्यवाद आहे. संपूर्ण या ठिकाणी गावातलं भजनी मंडळ असेल सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद. त्याचबरोबर ज्ञात अज्ञात प्रत्येक क्षेत्रातील या ठिकाणी व्यक्ती असेल, प्रत्येक क्षेत्रातली महात्म्य असेल, सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. कारण एवढा परिचय नाही माझा, प्रत्येकाची नावही घेणं शक्य नाही, म्हणून सगळ्यांना एकत्रित धन्यवाद देऊन ज्यांनी एवढा सुंदर गोड नियोजन केलेलं आहे ते तुमच्याच गावचं भूषण नव्हे तर महाराष्ट्राचं भूषण वेदांत मूर्ती या ठिकाणी आमचे मामाश्री, जे नेहमी लेकीसारखं प्रेम दोघंही या ठिकाणी पती पत्नी आमच्यावर करत असतात. आमच्या मामी आणि या ठिकाणी मामाश्री आहेत व्यंकटेश महाराज सोनवणे. पूर्ण नाव घेऊन सांगितलं तुम्हाला कळायचं नाही म्हणून त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. गोड नियोजन त्यांनी केलेलं आहे आणि नेहमी या ठिकाणी काय चुकतंय काय चुकत नाही या गोष्टी सांगणारे, आमच्या या ठिकाणी मार्गदर्शन करणारे आमचे मामाश्री या ठिकाणी काय म्हणतो सोबत असतात. त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद आहे. गोड नियोजन त्यांनी केलेलं आहे. या ठिकाणी तुमच्या गावचं भूषण आणि गावचं भूषण जपायला तुम्हाला सांगावं लागणार नाही, तुम्ही स्वतः जपतात. नियोजन जर तुम्ही त्यांच्याकडे देत असेल याच्या व्यतिरिक्त जास्त काही सांगायची गरज नाही. म्हणून सर्वांना एकत्रित धन्यवाद देऊन या ठिकाणी वाणीच्या ओघामधून काही अपशब्द गेले असतील, माझ्या बुद्धीचे दोष समजून माझी मला परत करा. जे काही असेल ते या ठिकाणी माऊली बोलवतात, गुरुवारांनी ज्ञान दिलं, गुरुवारांनी शिकवलं म्हणून आम्ही शिकलो, आणि माऊली बोलवतात म्हणून आम्ही बोलतो, माऊली चालवतात म्हणून आम्ही चालतो. जे काही आहे सगळं ज्ञानोबारायांची कृपा आहे, निवृत्ती दादांची कृपा आहे, या ठिकाणी सकल संतांची झालेली कृपा माझ्यावर, म्हणून आज तुमच्या समोर बोलू शकले. वाणीच्या ओघातनं काही अपशब्द गेला असेल, स्वतःची लेख समजून या ठिकाणी क्षमा असावी. झालेली सेवा ज्ञानोबारायांच्या निवृत्ती दादांच्या चरणी समर्पित करून, ठाकूरजींच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर एक 2 मिनिटं सर्वांनी जागेवर थांबायचं आहे. विनंती आहे, कोणी उठू नका.